नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवलेले होते आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून एकदम त्याला सॉफ्ट केलेलं आहे. बघा, अजिबात त्याच्यात पाणी नाही आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी गरम पाण्यामध्ये भिजवायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे आपल्याला दही त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता त्याला ना एक वेळेस आहे ना मिक्स करून घेऊ. हातानेच मिक्स करावर का मस्त बढिया. हे दह्याचा कांदा लसूणचा जो फ्लेवर आहे ना तो सोयाबीनमध्ये आतपर्यंत मुरला पाहिजे बरं का. आणि याला कमीत कमी आपल्याला एक 15 मिनिटं तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. हे बघा, जबरदस्त. तर बघा, इथे 1 वाटी चणा डाळ मी 8 तास कमीत कमी पाण्यामध्ये भिजवलेली होती आणि तिला व्यवस्थित आहे ना ती सॉफ्ट झालेली. कारण आपल्या पुढच्या प्रोसेससाठी ना ही चणा डाळ सॉफ्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि इथे माझ्याकडे तांदूळ आहे 1 छोटी वाटी. डाळीपेक्षा थोडंसं क्वांटिटीमध्ये कमी बरं का तांदूळ हा. आणि याला स्वच्छ धुवून मी कमीत कमी 15 मिनिटं असाच सोडलेला होता मुरण्यासाठी. ज्या वाटीनं तुम्ही डाळ घ्याल ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदूळ घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला एक 4 ते 5 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्याला वितळून घ्यायचं आहे. तूप आता गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 2 स्टारफूल आणि 3 तेजपान टाकायचे. त्यांना थोडंसं फ्राय करून घेऊ. आणि 2 लहान आकाराचे कांदे पातळसर कापून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याला एक थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपल्याला. 2 चमचे अद्रक लसणची पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची. 2 लहान आकाराचे टोमॅटो थोडेसे जाडसर कट करून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे सॉफ्ट होईपर्यंत 1 मिनटं मोठ्या आचेवर. 3 लाल मिरच्या टाकायच्यात सुकलेल्या, फक्त थोडंसं फ्लेवरसाठी. आता गॅस आपला एकदम कमी करायचा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. 1 चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका. अर्धा चमचा धने पावडर टाकायची. 1 चमचा व्हेज ग्रेव्ही मसाला. थोडंसं मीठ. गॅस थोडासा वाढवू आणि याला मिक्स करून घेऊ. सगळा मसाला फ्राय करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे तळाला लागलेला मसाला पण निघून जातो. आता हे सोयाबीन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. पूर्ण दही वगैरे सगळं मसाला काढून घ्या त्याच्यातला बरं का. हे बघा, आता हे तूप मस्त वर आलेलं आहे. आता ही चण्याची डाळ आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये. एकदम प्रोटीन रिच अशी रेसिपी बरं का ही, एकदम हेल्दी व्हर्जन. तांदूळ आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तांदूळ आहे ना तुम्ही कुठलाही घेऊ शकता बरं का. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाणी किती टाकायचं माहिती आहे का? जेवढं आपलं सोयाबीन डाळ आणि तांदूळ आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ते पूर्णपणे ना पाण्यात डुबलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये परत थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. आता गॅस एकदम कमी करायचा, बारीक करायचा आणि 20 मिनिटं याला आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, बरोबर 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपली खिचडी, चणा डाळ आणि सोयाबीनची खिचडी किती सुंदर दिसते बघा. आणि 8 तास भिजवल्यामुळं ही डाळसुद्धा एकदम परफेक्टली शिजलेली. किती सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट. आणि अशी सोयाबीन चणा डाळची खिचडी जर मिळाली तर कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. मस्त कोथिंबीर वरून ॲड करा आणि एन्जॉय करा गरमागरम चणा डाळ सोयाबीनची खिचडी. 1 नंबर प्रोटीनने भरपूर अशी रेसिपी.